नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाने पुन्हा एकदा किल्लेदारांच्या घरात स्वतःच बस्तान बांधताच आता कशाला काहीही करू न शकणारे अर्जुन आणि रविराज दोघजणही खूप मोठं प्लॅनिंग करण्यास ठरवतात. मास्टर माइंड अर्जुन व रविराज दोघे जणही नागराज व प्रियाच बोलणं ऐकून मोठं प्लॅनिंग करत आता सायलीच्या जन्माचं सत्य अर्जुन हा रविराजला सांगणार आहे. त्याचप्रमाणे सायली व अर्जुन यांच जे सत्य आहे ते रविराज स्वतःच्या गाण्याने ऐकणार आहे. आणि त्याचप्रमाणे प्रिया ही खोटी तन्वी असल्याचं सत्य हे रविराज समोर येऊन सायलीच आपली खरी तन्वी आहे आणि तीच आपल्या पोटची मुलगी आहे या सत्याचा उलगडा कशा प्रकारे होणार आहे. आता अर्जुन व रविराज दोघांनी मिळून कशा प्रकारे या सत्याचा उलगडा केलाय ते आता आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की प्रतिमाने मूर्खपणा करून आणि भोळसटपणा दाखवून प्रियाला घरात घेतलेली आहे, परंतु रविराजला त्याचा प्रचंड राग आलाय. आता या मुलीला घरात का घेतलं हा प्रश्न रविराजने प्रतिमाला करताच आता प्रिया पण चांगलीच घाबरली आहे, कारण प्रतिमा ही काहीतरी करून म्हणजे भोळसटपणाने आपल्याला घरात घेईल, परंतु रविराज कधीच नाही, कारण रविराज खूप प्रॅक्टिकल आहे आणि तो कधीही कुठल्याही गोष्टीत तिचा एक्सेप्टन्स करू शकत नाही. हे चांगलंच आता रविराजच्या बाबतीत प्रियाला माहीत असतं, म्हणून ती मुद्दामच प्रतिमाला खडतड मूर्खात काढून हे सगळं करून घेत असते. परंतु जेव्हा रविराज हा प्रतिमाशी बोलतो आणि तिला ओरडतो की हिला मी मुलगी मानत नाही, मग तू हिला का बरं घरात घेतलंस, आणि तो तिच्यावरही चिडतो आणि तिलाही न तुझ्याशी बोलणार नाही मी असं बोलून दाखवतो. त्यामुळे खरं तर जेव्हा सायली येते तेव्हा जेव्हा तिला ही गोष्ट समजते तेव्हा खूप वाईट वाटतं, कारण प्रिया घरात आली ते पण जाळण्याचं नाटक करून आली आहे आणि त्यामुळे प्रतिमात्याला जाळण्याची फार भीती वाटत असते किंवा प्रतिमात्याही जळते. म्हणजेच कुठलीही गोष्ट ही जळत असताना प्रतिमात्याही शांत होते आणि ती तिथून निघून जाते. हे रविराजला आता ती पटवते आणि म्हणते की हे बघा, किती काही झालं ना रविराज काका, तरी मला एकच गोष्ट कळते की हे मुद्दामच त्या प्रियाने घडवून आणले. तिला माहीत होतं की प्रतिमात्या आहे, तिला आगीची फार भीती वाटते, म्हणूनच तिने हे सगळं मुद्दाम घडवून आणलं असेल. तर त्यामुळे मला असं वाटते की आपण रविराज काका प्रतिमात्याला याबद्दल काहीच दोष द्यायला नको. या सगळ्याचा दोष जातो तो खरं तर प्रियावरती जातो, कारण तिने मुद्दाम हे सगळं घडवून आणले, मुद्दाम हे सगळं केले. तेव्हा रविराज म्हणतो की हो, मला माहिती आहे ते हे सगळं मुद्दाम घडवेल, परंतु मग प्रतिमाला तरी कळायला नको हवं होतं का. त्यावर सायली म्हणते की हे बघा, रविराज काका प्रतिमा हत्या त्यावेळेला घाबरल्या होत्या आणि कदाचित त्यांना त्या आगीला बघून आणखी त्या इमोशनल झाल्या असतील आणि त्यांनी ठरवलं असेल की प्रियाला घरात घेऊया, तात्पुरत तरी तिला घरात घेऊया. तेव्हा प्रतिमाला आता खूप भीती वाटत असते, कारण रविराज खूप चिडलेला असतो. त्यावेळेला सायली कसबस सांगून रविराजला शांत करते आणि म्हणते की मला एकच सांगायचं आहे काका, की हे जे सगळं काही घडतंय या सगळ्याच्या मागची सूत्रधार ही ना प्रियाच आहे आणि तिने या घरामध्ये येण्यासाठी हे सगळं केलं. आमच्याकडेही ती आली होती, परंतु आम्ही तिला अजिबात घरात उभी केली नाही आणि त्यामुळे ती आता तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेन की प्लीज तुम्ही कुठल्याही गोष्टीत तिच्यावर विश्वास ठेवू नका आणि तुम्ही प्रतिमत्याला प्लीज बोलून दाखवू नका, कारण हे जे काही घडतंय ना त्यामध्ये प्रतिमात्याची ना काहीच चूक नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही तिला काहीच बोलू नका असं ती बोलून दाखवते. आणि त्यानंतर मग आता रविराजला पण खरं तर त्याचेही डोळे उघडलेले असतात. सायली जे काही बोलून दाखवते त्यामुळेच यालाही समजतं तो आता प्रतिमा माझी माफी मागतो आणि तिला म्हणतो की सॉरी प्रतिमा, माझं खरंच चुकलं, मी जे काही तुला बोललो
ते बोलायला नको पाहिजे होतं, परंतु त्या मुलीमुळे मला इतका मनस्ताप झालाय ना, इतका त्रास झालाय ना, त्यामुळे मी त्या मुलीला कधीही या जन्मात तरी जिवंत असताना माफ करू शकणार नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते की प्लीज असे शब्द तुमच्या तोंडून बोलू नका. मला सायलीने बरोबर समजून घेतले. मला त्या तन्वीने जसं काही दाखवलं ना चित्र समोर, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या आपल्या स्वतःच्याच मुलीला मी जळताना कस पाहू शकते सांगा ना मला. म्हणून हा सगळा त्रास झाला. शिवाय ती आग बघून मला आणखी त्रास झाला. तेव्हा मग त्यावर रविराज तिला शांत करतो आणि म्हणतो की हो बघ, मला समजले तुला काय म्हणायचं ते, परंतु प्लीज तू जरा शांत हो. तेव्हा मग आता प्रिया सायलीने आपल्याला इतकं चांगलं समजून घेतले, त्यामुळे खरं तर प्रतिमाला खूप बरं वाटतं आणि प्रतिमा तिच्या जवळ जाऊन बोलते की खरंच सायली, तूच मला अगदी मुलीसारखी समजून घेतेस. म्हणजे आमच्यात भांडणला लागली तरी एखादी मुलगी कशी आई वडिलांचे भांडण मिटवेल ना, तशीच भांडण तू मिटवतेस. त्यावेळेला रविराज म्हणतो की हो खरं तर हे सगळं ती तन्वी तिने करायला हवं होतं, परंतु आमचं दुर्दैव हे की ती मुलगी आमच्या भांडण्यामागच कारण ठरलीये. तेव्हा मग तिथे सायलीला बघतच प्रिया धावत येते आणि म्हणते की असं नका ना, प्लीज नका ना बोलू असं. बाबा हो, मी तुमच्या भांडणामागच कारण नाहीये. मला फक्त एवढंच हवंय की मला माझ्या माणसांमध्ये राहायचं, बस, बाकी काही नाही. बाबा प्लीज असं नका करू. तेव्हा रविराज म्हणतो एक मिनिट बाबा, बाबा हे बोलणं बंद करा दी. तुला इथे राहायला प्रतिमाने दिले, परंतु मी इथे तुला राहण्याची परवानगी अजिबात दिली नाहीये. माझ्या बायकोचा मान म्हणून मी तुला इथून घरातून काढत नाही. नाहीतर लक्षात ठेव, इथून जराही वेळ नाही लागणार तुला घराबाहेर हकलण्यासाठी. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर रविराजच बोलणं अश्विन चवताळून उठतो आणि म्हणतो की काका, अरे हे काय बोलतोयस काय तू? हे तू स्वतःच्या मुलीबद्दल बोलतोयस, याचं तुला काहीच वाटत नाहीये का? म्हणजे या मुलीवर म्हणजेच प्रियावर तुझा किती जीव होता रे, आता तू असं कसं वागायला लागलास? रविराज म्हणतो की हे बघ अश्विन, आता मला कोणालाही काही एक्सप्लेन करायचं नाहीये. ही मुलगी जे काही वागले, जे काही केले तिने, या सगळ्या गोष्टी मला कळतायत आणि त्यामुळे हे जे काही चालले ना, अजिबातच सहन करत नाहीये मी. थोडे दिवस राहा तुम्ही इथे, परंतु अश्विन तुलाही समजलं पाहिजे की तुला घरजावी म्हणून राहायचं की स्वतःच्या मानामध्ये राहायचं. जर तू घरजाई गरजावई म्हणून राहशील तर या तन्वीच्या मागे तुला काहीही मान मिळणार नाही, लक्षात ठेव. असं आता तो त्याला सांगतो आणि तिथून बाजूला जातो. तेव्हा अर्जुनला जरा टेन्शन असतं आणि त्याला सायलीच गाठवड शोधायचं असतं. म्हणूनच तो आता रविराजला बाजूला बोलावतो आणि खरं तर रविराज जरासा चिडलेलाच असतो, म्हणूनच तो आता त्याच्याशी बाजूला येऊन बोलत असतो. तो म्हणतो की सिनियर, मला ना जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, सायलीबद्दल आणि तन्वीबद्दल देखील. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, सायलीबद्दल बोलशील तर ठीक आहे, परंतु मला तन्वीबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नाही, कळलं तुला? तेव्हा मग तो म्हणतो की मला एकच गोष्ट सांगायची, ती म्हणजे मी सायलीच लहानपणीच गाठोड शोधतोय. मग त्यावर आता रविराज म्हणतो की लहानपणीच गाठोड म्हणजे मला कळलं नाही नक्की याबद्दल इथे आता काय विषय आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की अरे सिनियर, एक गोष्ट म्हणजे मी सायलीचा गाठोड आहे शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि जेव्हा मी आश्रमात गेलो ना, तेव्हा सायली आणि तन्वी, त्या दोघींचे हे गाठोडे आहेत ते गायब झाले होते. मग नक्की त्यांचे गाठोडे गेले कुठे हा प्रश्न मला पडला होता. काय करावं ना, मला काहीच कळत नाहीये. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो मग त्या दोघांच गाठवड असेल तरी कुठे? त्यावर अर्जुन म्हणतो की हो, मला असं वाटतंय की जे तन्वीच गाठोड आहे ना, ते मला अश्विनच्याच रूममध्ये सापडलं, परंतु प्रियाच गाठोड मला अजूनही सापडलेला नाहीये. काय करायचं ना ते मला खरंच काही कळत नाहीये. तेव्हा आता लगे अर्जुनला रविराज बोलून दाखवतो की हे बघ, हे जे काही आहे ना, या गोष्टी या मला खरंच कळत नाहीयेत. तेव्हा तो सांगतो की आपण एक काम करूया का सिनियर, आपण याच तन्वीच्याच रूममध्ये हे शोधूया का सगळं, म्हणजे तिच्या रूममध्ये काही सापडलं
तर कारण सायलीच गाठोडं हे अजूनही सापडलेलं नाहीये. जर कदाचित तन्वीने आपल्या रूममध्ये इथेच माहेरी हे सगळं गाठोड लपवून ठेवलं असेल, तर कारण तिने जे गाठोड तिकडे अश्विनच्या रूममध्ये ठेवलंय तसंच जर गाठोड इथे ठेवलं असेल तर असा विचार अर्जुनच्या आता डोक्यामध्ये येत असतो. म्हणूनच आता त्यावर रविराज म्हणतो की बरं ठीक आहे, आपण ते गाठोड शोधूया. आता तन्वी आणि अश्विन हे दोघेजण बाहेर असताना दोघेजण तिथे जाण्याचं ठरवतात. तेव्हा मग तिथे तन्वी रूममध्ये यायला नको याची वाट त्यांच ते बघत असतात. आणि म्हणूनच आता सगळेजण खायला बसतील तीच वेळ ते साधण्याचा प्रयत्न करत असतात. अश्विन आणि प्रिया थोडा वेळ बाहेर कधी जातील याची वाट बघत असताना अर्जुन हा त्याला बाकीचं सगळं काही समजावून सांगतो. तेव्हा मग रविराज विचारतो की मला सांग अर्जुन, हे नक्की असं शोधाशोध करण्याचं कसं आलं तुझ्या मनात? तेव्हा अश्विन अर्जुन हा सगळा फ्लॅशबॅक हा त्याला सांगायला लागतो. म्हणजेच रविराजला की सिनियर हे सगळं शोधण्यामागचं कारण म्हणजे मधुभाऊ दहीहंडीच्या दिवशी, ज्या दिवशी मधुभाऊंवर हल्ला झाला, त्यावेळेला मधुभाऊंनी अद्वैत चांदेकरला सांगितलं होतं की माझी म्हणजेच माझी जी साहू आहे ना, तिचे आई बाबा जिवंत आहेत. आणि मग हे ऐकल्यावर रविराजला धक्काच बसतो. म्हणजे काय, सायलीचे आई वडील जिवंत आहेत आणि ते मधुभाऊंना समजलं होतं. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हो, तीच ते सत्य त्यांना समजलं होतं आणि म्हणूनच मधुभाऊंवर हल्ला झाला होता असा माझा संशय आहे, दाट संशय आहे. म्हणूनच मला असं वाटतं ना की आपण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. आपण जर ते गाठोड्यापर्यंत शोधलो ना, पोहोचलो ना, तर नक्कीच त्या गाठोड्यामागच जे सत्य आहे ते आपल्याला समजायला वेळ लागणार नाही. मग आता त्यावर रविराज म्हणतो की बरं ठीक आहे, मग त्यावर सायलीलाही माहीत आहे का असं विचारल्यावर अर्जुन सांगतो की नाही सिनियर, ह्याबद्दल सायलीला काही माहीत नाही. कारण जेव्हा मला तिचं आयडी कार्ड आश्रमात सापडलं तेव्हा तिने मला ठणकावून सांगितलं होतं की माझ्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण जर मला त्यांनी नाकारलं तर मात्र आता मी ज्या सुखात आहे त्याही सुखात मी जगू शकणार नाही. त्या बिचारीला खरंच असं वाटतंय की जर तिचे आईवडील जगात असतील आणि जर तिला स्वीकारणार नाहीत तर त्याचा त्रास तिला जास्त होईल. याशिवाय जर तिचे आईवडील या जगातच नसतील हे सत्य तिला समजलं की मग कोण आहे ते समजलं तर मात्र ती पूर्ण खचून जाईल. यासाठी मला तिला काही सांगायचं नाहीये. तिच्या नकळत मला हे सत्य शोधायचंय आणि नक्की तिचे आईवडील कोण आहेत हे मला शोधायचं. त्यावर सिनियर म्हणतो की बरं ठीक आहे, आपण आता प्रियाच्या रूममध्ये जाऊन बघूया. प्रिया बाहेरच बसलेली असते. त्यामुळे आता रविराज आणि अर्जुन दोघजणही म्हणतात की चल ठीक आहे, आपण जाऊन प्रियाच्या रूममध्ये बघूया. आता ते प्रियाच्या रूममध्ये सगळीकडे रविराज आणि अर्जुन बाकीचे सगळीकडे झडती घ्यायला लागतात. मग कुठेच काही सापडत नसतं. अर्जुन आणि रविराज दोघजणही शोधून शोधून अगदी वैतागलेले असतात की काय करायचं, हे शोधायचं तरी कसं. त्यावेळेला मग आता लगेचच त्याला रविराजला अर्जुन म्हणतो की जर तिने इथं न लपवता दुसरीकडे कुठे लपवलं असेल. त्यावर आता अर्जुनला रविराज सांगतो की मला काय वाटतंय माहिती आहे का, की कदाचित ना तन्वीने हे गाठवड इथे लपवलेलंच असणार आहे. मग अर्जुन म्हणतो की सिनियर, हे कशावरून बोलतोयस तू? त्यावर रविराज म्हणतो की हे बघ अर्जुन, माझ्या तरी मताप्रमाणे एखादा जो गुन्हेगार असतो ना, त्याला जर काही लपवायचं असेल तर तू ती गोष्ट ना स्वतःच्याच घरात किंवा रूममध्ये कुठेही लपवणार नाही. तो गोष्ट अशा ठिकाणी लपवेल ना जिथे कोणाचीही नजर जाऊ शकणार नाही किंवा कोणीही तिथपर्यंत विचार करू शकणार नाही, अशा ठिकाणी लपवणारच आता तो सांगतो. त्यावेळेला मग रविराज विचार करतो की नक्की कुठपर्यंत कुठे लपवलेलं असेल हे सगळं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता रविराजला माहीत नसतं की साहिलीचा बाप हा मीच आहे आणि माझीच अर्जुन शोधाशोध करतोय. तर अर्जुन हा बाजूला जात असताना तो विचार करत असतो की नक्की कुठे काय, आणि तो प्रतिमाबद्दल गप्प
तिच्याशी गप्पा मारत असतो. तेवढ्यातच नागराजच्या रूममध्ये प्रिया गेलेली त्याला दिसते, म्हणजेच रविराजला दिसते. तेव्हा रविराज तिथे डोळे लावून असतो की नक्की हे दोघेजण काय बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळेला रविराज ऐकतो की नागराज आणि प्रिया दोघेजण काहीतरी गाठोड्याबद्दल बोलत असतात की मला वाटतंय की कदाचित ना अर्जुन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या मधुभाऊवर हल्ला झालाय. त्याला नक्की कोण खरी तन्वी आहे ते समजले, कारण तन्वी ही म्हणजे जी तन्वी आहे, मी तन्वी नाही हे समजलं की काय. मधुभाऊंना असं सगळं आता त्याच्या तोंडून, त्यांच्या दोघांच्या तोंडून रविराज ऐकत असतो आणि गाठोड्याचा सथ यावरून सगळं समजेल असं त्या दोघांच काहीतरी बोलणं सुरू असतं. आणि मग प्रिया पण म्हणत असते की चुकूनही त्या मधुभाऊनी काही सांगता कामा नाही, तर खूप मोठा प्रॉब्लेम व्हायचा. खरी तन्वी कोण आहे ना ते सगळ्यांच्या लक्षात येईल असं त्या दोघांचंही आता बोलणं सुरू असतं. त्यामुळे रविराजला तर त्यांचं बोलणं ऐकून जबरदस्त असा धक्का बसतो. रविराज विचार करतो की नक्की यांच काय पुण्य चालू आहे. खरी तन्वी, खोटी तन्वी, याच नक्की काय, म्हणजे ही तन्वी ही आमची तन्वी नाहीये का, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता यायला लागतो. आणि म्हणूनच आता नागराज विचार करतो की तू अजिबात काळजी करू नकोस, तन्वी, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा ती म्हणते की अहो, तुम्हाला कळत नाहीये नागराज काका, ते सगळं किती पुढे चाललंय. एकतर तो अर्जुन कुठल्या गोष्टीने, कुठल्या स्पीडने गोष्टी शोधतो, तुम्हाला माहिती आहे ना. तेच साक्षी मर्डर केस मधलंच बघितलंत ना तुम्ही, कसं त्याने सगळ्यांना बोलत केलं आणि कसं त्या साक्षीला शिक्षा मिळवून दिली. मी तर आता त्यातून सुटले, परंतु आता मला कळत नाही की नक्की काय आहे. त्यावेळेला आता रविराज विचार करतो की हे नक्कीच काहीतरी चुकीच आहे. मला या सगळ्याचा काहीतरी शोध घेतला पाहिजे. आणि त्यानंतर मग आता रविराजला कळून चुकलेलं असं की नक्कीच काहीतरी असं कारस्थान आहे जे नागराजला आणि या तन्वीला माहिती आहे, परंतु आम्हाला नाही. म्हणजे अर्जुन ज्या दृष्टीने विचार करतोय ती दृष्टी अगदी बरोबर आहे. म्हणून आता अर्जुन एका ठिकाणी विचार करू लागतो की कोणाकडे ते गाठोड नक्की कोणाकडे असू शकतो. या गोष्टीचा त्याच्या डोक्यामध्ये सारखा विचार सुरूच असतो की हे गाठोड जर तन्वी ने रूममध्ये नाही ठेवलं तिच्या माहेरी, तर मग ते कुठे ठेवलं असेल असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता यायला लागलेला असतो. तेवढ्यातच तिथे रविराज हा सुमनकडे बोलण्यासाठी जातो. सुमनला तो विचारतो की मला सांग सुमन, तुमच्या रूममध्ये असं कोणतं गाठोड वगैरे आहे का लाल रंगाचं. तेव्हा मग सुमन म्हणते की लाल रंगाचं गाठोड म्हणजे भाऊजी, असं अचानक का विचारताय तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की अगं सुमन, तसं नाही. गेले काही दिवस ना मी एक गाठोड शोधतोय, त्यामुळे मला ते गाठोड हव्य. खर तर ते गाठोड ना प्रियाचं म्हणजेच तन्वीच लहानपणीच गाठोड आहे असं मला वाटते. म्हणूनच आश्रमातल ते गाठोड गायब झाले ना, तर मी इथे शोधतोय. माझ्या तर रूममध्ये नाहीये, तुझ्या रूममध्ये ते आहे का असं रविराज तिला विचारतो. तेव्हा खरं तर ती सुमन ते गाठोड बघून येते, म्हणजे रूम बघून येते. तेव्हा तिथे ते गाठोड नसतं. मग ती म्हणते की कचुली काय ना रविराज भाऊजी, तुम्ही बरोबर बोलताय की हे जे काही गाठोड आहे ना, हे गाठोड मला काही दिवसांपूर्वी म्हणजे असं सापडलं होतं. काही दिवसांपूर्वी मला ते लाल रंगाच गाठोड दिसलं. म्हणजे यांना मी ते विचारलं होतं, परंतु त्यांनी मला त्यावेळेला काहीच सांगितलं नाही. म्हणजे या गाठोड्याच्या मागचे सत्य नेम काय आहे, कसलं गाठोड आहे, हे मला काहीच त्यांनी सांगितलं नव्हतं. आणि ते तिथून गाठोड निघालं होतं. म्हणजे नंतर मी बघितलं शोधण्यासाठी, परंतु ते तिथून गायब झालं होतं. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या मित्राचं आहे वगैरे. मग मी पुढे त्यांना काहीच विचारलं नव्हतं. आता हे ऐकल्यानंतर रविराजला धक्काच बसतो की म्हणजे हे जे काही गाठोड आहे, हे लपवण्यामागे नागराज आणि तन्वीचा देखील हात आहे. नक्की हे सगळं कशासाठी करत असतील असा विचार रविराजच्या डोक्यामध्ये आता येत असतो. आणि रविराज आता ठरवतो की हीच गोष्ट अश्विन अर्जुनला सांगायची, कारण याच गोष्टीमुळे
अर्जुनला पुढे काहीतरी या केसबद्दल क्लू मिळू शकतो. तर अर्जुनच्या कानावरती सगळं घातल्यानंतर अर्जुनने फायनली ठरवलेलं असतं की हे जे काही गाठोड आहे ते महिप्त आणि महिप्तकडे असणार, कारण प्रियाचा एकच मित्र, जवळचा मित्र, तो म्हणजे महिप्त, आणि हे गाठोड दुसरीकडे न जाता महिप्तकडेच असणार. आणि इतक्या दिवसांमध्ये जेव्हा अर्जुन हा सायलीच, जे साक्षीच, जे लॉकेट शोधण्यासाठी गेला होता, तेव्हा त्याच रूममध्ये लाल रंगाचे बरेचसे गाठोडे होते. हे अर्जुनच्या लक्षात आलेलं होतं, परंतु त्यावेळेला त्याला ते सायली, साक्षीच, जे लॉकेट आहे ते शोधण्यामध्ये त्याचं पूर्णपणे लक्ष होतं, म्हणून ते गाठोडेकडे त्याचे लक्ष गेलेले नव्हते. म्हणून आता तो लगेच म्हणतो की ठीक आहे, आता त्याच्याच मदतीने अर्जुन आणि रविराज प्लॅनिंग करतात की आपण या गाठोड्यात सत्य शोधायचंच आहे. म्हणून पोलिसांच्या मदतीने महिपच्या घरी छापा टाकला जातो आणि तिथे त्याच्या कपाटात जे काही वस्तू आहेत, म्हणजे जे हत्यार आहेत, बेकायदेशीर गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी या पोलीस जप्त करतात. आणि त्यानंतर पोलीस गोष्टी जप्त केल्यावर त्यातल जे गाठोड असत तेही गाठोड आता अर्जुनच्या हाती लागतं. आणि ते गाठोड भेटल्यानंतर मात्र सगळ्यांना आता जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. काय करायचं हे काही आता त्यांना कळत नसतं. आणि ते गाठोड आता जेव्हा हाताला लागतं, महिपच्याच गडी गाठोड कोणी, तर ते प्रियाने दिलीय हे रविराजने ऐकलेलंच असतं. म्हणून आता रविराज ठरवतो की आपण हे सगळ्या सत्य शोधायचंच आहे. अर्जुनही त्या तितकाच मागे लागलेला असतो. आता ते गाठोड सापडल्यानंतर अर्जुन हा सायलीला विचारतो की सायली, हे तुझं गाठोड आहे का? त्यावेळेला सायली त्याला सरळ सांगते की अर्जुन सर, हे माझं गाठोड नाही खरं तर हे गाठोड हे तन्वीच आहे. तुम्हाला कुठे सापडलं? आणि या तन्वीच्याच लहानपणीच्या गोष्टी आहेत, म्हणजेच प्रियाच्या. आता अर्जुन त्यावेळेला दुसरं जे तन्वीच्या रूममध्ये गाठोड आहे सापडलेल, जे सायलीच गाठोड असत, ते गाठोड तिला दाखवतो. त्यावेळेला ती सांगते की अर्जुन सर, हे गाठोड माझं आहे आणि या गाठोड्यातल्या सगळ्या वस्तू या लहानपणीच्या माझ्यात, त्यामागची सगळ्या आठवणी सायली अगदी व्यवस्थितपणे सांगू शकत असते. त्यामुळे प्रिया चांगलीच तोंडावर पडते की ती खोटारडी आहे का? मग रविराजला आठवतं की जे काही नागराज आणि प्रिया बोलले होते ते सगळं खरं होतं. खरी तन्वी कोण आहे हे मधुभाऊंना समजलं होतं. आणि खरी तन्वी कोण आहे ती म्हणजे सायली. सायलीचे आई बाबा जिवंत आहेत, ते म्हणजे आम्ही दोघं. हे सगळं सत्य आता रविराजला आणि प्रतिमाला समजलेलं असतं, आणि अर्जुनलाही. त्यामुळे त्यांची आता खरी मुलगी ही सायलीचे आहे हे त्यांना आता समजलेलं असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.